नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आता सर्वांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। काय तुम्हाला सकाळी उठल्यावरती पाऊल जमिनीवरती ठेवायला पण त्रास होतोय का? कंबर इतकी दुखते की नीट वागता पण येत नाही। अशा समस्या ह्या तुमच्याच नाहीत तर बऱ्याच जणांच्या आहेत। बघा, सध्या जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या अशा समस्या जास्त आढळून येत आहेत। कंबर दुखी, त्यानंतर गुडघेदुखी, नस दबणे किंवा हातापायाला मुंग्या येणे या समस्या सध्या जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। पण यावर काही असे उपाय पण आहेत की त्यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि अशा त्रासापासून तुमची सुटका पण होऊ शकते। म्हणजेच की त्याचा खर्च काय असा हजारो रुपये नाही किंवा 2-4 हजार रुपये नाही, तर एकदम कमी खर्च, काही याला तर 50 रुपये सुद्धा खर्च येणार नाही आणि एकदम साधे आणि एकदम सोपे असे उपाय आहेत की त्यामुळे तुम्हाला झटक्यात आराम मिळणार आहे। तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज पडणार नाही आणि हे जे तुमचे दुखणे आहे, हे दुखणे जे आहे ते तुमचे कमी होऊन जाणार आहे, म्हणजेच की राहणार आहे। बघा, आता नेमके असे काय उपाय आहेत की जेणेकरून आपले सर्व काही आजार हे कमी होऊ शकतात, आपल्याला जास्त काही कोणताच त्रास होणार नाही, तीच माहिती मी तुम्हाला आता दाखवणार आहे। त्यासाठीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। पण बघा, हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तुमचा वेळ काढून शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर एक ना एक माहिती तुम्हाला जी आहे ती सोप्या पद्धतीमध्ये समजणार आहे। तर चला पाहूया। बघा, सध्या जर विचार केला तर साहजिकच अशी परिस्थिती आहे की कोणाचे ना कोणाचे काहीतरी आजार आहेतच। कोणाची गुडघेदुखी, कंबरदुखी, हातापायांना मुंगे येणे किंवा नस दबण्यासारखे आजार बघायला मिळतात। पण बघा, आता या समस्यांपासून, या दुखण्यांपासून आराम मिळणार का, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित आहे। कारण की तुम्ही इकडे तिकडे गेला असाल पण अजून तुम्हाला जे आहे ती फरक पडला नसेल। अजून तुम्हाला अशी प्रतीक्षा असेल की चांगला कोणता तरी सोपा उपाय भेटायला पाहिजे आणि तो उपाय जर आपण 5-10 दिवस केला की आपल्याला जे आहे ते या दुखण्यातून आराम मिळायला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघू शकता। बघा, सध्या जर विचार केला तर अनेकदा आपल्या हातापायांना मुंग्या येतात, पाय सुन्न पडतात किंवा असं वाटतं की शरीरातील एखादी नस दबली गेली आहे। तुम्ही डॉक्टरांकडे जाता, हजारो रुपयांचे टेस्ट करता, गोळ्या घेता, पण आराम मिळत नाही। असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं। ही देखील सध्याची परिस्थिती आहे। पण बघा, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कंबरदुखी पासून तुम्हाला आराम मिळण्यास नेमका कोणता उपाय जे आहे ती मदतगार ठरू शकतो हे पण तुम्हाला बघायला मिळेल। सध्याची दुखणे जर बघायला मिळाली तर सध्या सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हाडं दुखणे, सकाळी उठल्यानंतर आळस आल्यासारखे वाटणे किंवा उठताना हाडांचा वगैरे त्रास होणे, अशा प्रकारचे दुखणे हे बऱ्याच जणांचे आहेत आणि याच बाबतचा हा व्हिडिओ असून तीच माहिती आता तुम्हाला मी देण्याचं काम करणार आहे। सध्या जर विचार केला तर आता बऱ्याच जणांनी जे आहे ती इकडे तिकडे गेले, खर्च केला, आपल्याला दुखण्यातून आराम मिळेल, आपले दुखणे राहील असं सगळ्यांना वाटलं, पण काही आराम भेटला नाही। अशामधून जर तुम्ही असाल तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहत चला। तर चला आता सर्व काही माहिती आपण बघूया। तर बघू शकता, सध्या जर विचार केला तर आता महाराष्ट्र असो किंवा भारत असो, कुठे पण अशा प्रकारचे दुखणे आता होत चाललेले आहेत। बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, कोणता उपाय आहे, त्याचा खर्च होतो की काय? तर मी सांगतो, असा काही मोठा खर्च होणार नाही की तुम्हाला 500-1000 रुपये करावे लागतील। काही असे उपाय आहेत की शून्य खर्चामध्ये, 1 रुपया पण खर्च न करता तुम्ही तो घरगुती उपाय करू शकता आणि त्यापासून तुम्हाला आराम नक्कीच मिळायला सुरुवात होईल। जर तुम्ही एकदा तो उपाय केला तर तुम्ही म्हणाल, हा उपाय आधी आम्हाला कळायला पाहिजे होता, कारण की असे काही उपाय आहेत की त्यामुळे तुम्हाला नक्कीच जे आहे ते एक मोठा आराम मिळू शकतो। अशा दुखण्यांपासून तुम्ही जे आहे ते दूर होऊ शकतात आणि एक तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो। तुम्ही आनंदी राहाल तुमच्या जीवनामध्ये। तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही दुखण्यांचे त्रास शक्यतो पुन्हा जास्त होणारच नाहीत। बघा, सध्या आता आपण सर्वात आधी काय करूयात, वेगवेगळे उपाय, कोणत्या दुखण्यावरती कोणता उपाय आहे हे आता सविस्तर समजून घेऊयात। आता त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तुम्ही बरोबर ऐकलंय, शून्य खर्चामध्ये देखील तुम्हाला जे आहे ती मोठा फायदा होणार आहे। घरातल्याच काही गोष्टी वापरून तुम्ही या भयंकर वेदनांपासून सुटका मिळवू शकता। होय, आता तुम्हाला विश्वास बसत नसेल पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंतच बघून घ्या, म्हणजे सर्व काय माहिती तुम्हाला समजून जाईल। आधी हे समजून घेऊयात की हे नेमकं का होतंय। आपल्या शरीरात जेव्हा जे आहे ते अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा मानाचा त्रास असेल, कधी शिर दबल्यासारखे वाटणे, हातापायांना मुंगे येणे,
चालताना त्रास होणे हे नेमकं कशामुळे होतं हे एकदा आपण सर्वात आधी जाणून घेऊयात, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कशामुळे आपल्याला अशा प्रकारची दुखणे सुरू आहे. जर तुम्ही तशा प्रकारच्या काही गोष्टी टाळल्या तर अशी दुखणे पण तुम्हाला होणार नाहीत. याबाबतची सर्व माहिती आता सर्वात आधी मी सांगतो, त्यानंतर कोणते उपाय कोणत्या दुखण्यावरती आहेत हे पण सांगतो, म्हणजे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि तुमचे दुखणे एकदम झटक्यामध्ये कमी व्हायला सुरुवात होईल. ती देखील माहिती आपण बघणार आहोत. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा, आता सर्वात आधी महत्त्वाची माहिती आपण बघत आहोत. आता जर विचार केला तर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा जड वस्तू उचलल्यामुळे मणक्यातील गादी सरकते आणि तिथून जाणारी नस दबली जाते. अशी देखील परिस्थिती बऱ्याच जणांची आहे. यामुळेच पायात कळ येणे किंवा मुंग्या येणे असे प्रकार घडतात. पण घाबरू नका, निसर्गाकडे यावर खूप स्वस्त आणि मस्त उपाय आहेत, जे की खर्च न करता तुमचा फायदा करून देऊ शकतात. असे चांगले आणि एकदम भारी उपाय निसर्गाचे आहेत. बघा, आता सर्वात पहिला उपाय काय आहे ते पण आपण बघणार आहोत. सर्वात आधी आपण काय करूयात, हाडांच्या बाबत जाणून घेऊयात. हाडं मजबूतीसाठी काय करावं, कारण की हाडांचा त्रास बऱ्याच जणांना असतो. हा नेमका कशामुळे होतो आणि यावर नेमका उपाय काय आहे हे देखील आपण जाणून घेऊयात. त्यानंतर नस दबणे, हातापायांना मुंगे येणे यावरती उपाय काय आहे. त्यानंतर सांधेदुखी. बघा, आता सांधेदुखी तर असं आता दुखणं आहे की हे बऱ्याच जणांना होत आहे. बरेच जण आता पुन्हा याला विचारलं काय दुखतंय तर तो म्हणतो की सांधेदुखीचा असा त्रास आहे. काही जण म्हणतात कंबरदुखीचा आहे. पण आता हे कोणी सांगत नाही की यावर उपाय काय करायचा, साधे उपाय काय आहेत, शून्य खर्चामध्ये नेमका काय फायदा होऊ शकतो, असे उपाय नेमके काय आहेत असं कोणीच सांगत नाही. पण तीच माहिती आता मी तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे, म्हणजे या माध्यमातून तुमचा एक मोठा फायदा होऊ शकतो आणि एक मोठा चांगला फरक हा तुम्हाला नक्कीच जाणून येऊ शकतो. पण बघा, आता नेमके उपाय काय आहेत याकडे आता आपण सुरुवात करूयात. बघा, आता सध्या जर विचार केला तर तेलकट पदार्थ असतात, यामुळे देखील वेगवेगळे दुखणे आता बघायला मिळत असतात. शक्यतो आता तेलकट पदार्थ कमी खाणं ही योग्यच राहतं असा डॉक्टरांचा किंवा इतरांचा बऱ्याच जणांचा सल्ला असतो. याचं देखील पालन करणं खूपच गरजेचं असतं. तर चला, आता या ठिकाणी आपण बघतच आहोत की सांधेदुखी असेल, कंबरदुखी, गुडघेदुखी, हाडे दुखणे, हातापायांना मुंगे येणे, त्यानंतर शिरा दबण्यासारखे वाटणे, यावर नेमका काय उपाय आहे, हे कशामुळे होतं तर बघा मी तुम्हाला तेच सांगत आहे. आता बऱ्याच जणांचे असे दुखणे आढळून येत आहे की काही जण म्हणतात आमच्या हातापायांना मुंग्या येतात, पण कशामुळे येतात आणि अचानक येतात हे काही समजतच नाही असं बरेच जण म्हणतात. पण त्याबाबतची देखील काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची देखील उपाय खूप भारी आहेत. ते जर तुम्ही केले ना तर तुम्हाला एवढा आराम मिळेल की तुम्ही एकदम तंदुरुस्त राहाल. तुमची हाडं पण दुखणार नाहीत, गुडघेदुखी पण तुमची राहणार नाही, कारण की गुडघेदुखीचा त्रास हा बऱ्याच जणांना होतोय. सध्या तर आधी काय व्हायचं, जास्तीत जास्त जर विचार केला तर 60 वर्षाच्या नंतर गुडघेदुखीचा त्रास व्हायचा. पण आता काही जणांना तर 30 वर्षाला, 35 वर्षाला, 40 वर्षाला असे त्रास होतानाचा आढळत आहे. सध्याची परिस्थिती बघता अशा प्रकारचं दिसत आहे आणि तोच परिस्थिती, तोच दुखणं जे आहे ती कंबरदुखीचं असेल, त्यानंतर सांधेदुखीचं असेल, हे पण आता बऱ्याच जणांना, तरुणांना देखील असल्यासारखं बऱ्याच जणांना दिसून येतं. मग ती नेमकी कारणे काय आहेत याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण बघा, ते कशामुळे होतं हे पण लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतेच दुखणे आजार काहीच होणार नाही आणि तुम्ही तंदुरुस्त आयुष्यामध्ये राहू शकता. ही देखील माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. तर चला, आता सर्वात आधी आपण सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हाडे किंवा हातापायांना मुंगे येणे यावरती नेमके काय उपाय आहेत, जे की कमी खर्चामध्ये आपला रुपया पण जाणार नाही आणि आपल्याला फायदा होणार आणि आपले सर्व आजार कमी होणार आणि आपण एकदम आनंदी जीवन जगणार. यासाठी कोणते उपाय आहेत तर चला आता मी तुम्हाला सांगतो. आता मात्र शेवटपर्यंत एकदम लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ बघत चालायचं आहे. तर चला पाहूया. तर बघा, आता या ठिकाणी लक्ष द्या, कारण आपण एक ना एक अशी माहिती आता सर्व काही जाणून घेण्याचं काम करणार आहोत. सर्वात आधी आपण काय करूयात, सांधेदुखीबाबत बघूयात. बघा, आता शरीरातील युरिक ॲसिड वाढणे, सांध्यांमधील वंगण सुकणे, शरीरात वात दोष वाढणे किंवा सांधिवात अशा प्रकारचे आता जे आहे ती दुखणे असतेच. बघा, आता यावरती उपाय काय आहे, तुम्हाला एक नाही, दोन नाही तर 5 उपाय हे सांधेदुखीवरती सांगणार आहे. त्यानंतर पुढचे कंबरदुखीवरती उपाय बघणार आहोत. त्यानंतर गुडघेदुखीवरती उपाय आणि हाडे दुखणे यावरती एक उपाय
आणि मुंग्या हातापायांना येणे, नस दबल्यासारखे वाटणे यावरती पण आपण उपाय बघणार आहोत। यासाठी फक्त आता लक्ष द्या। बघा आता सर्वात पहिला उपाय आहे सांधेदुखीसाठी। आता एकंदरीत बघायला गेलं तर तो खूपच भारी उपाय आहे, तो म्हणजे मेथी दाणे। रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्या व दाणे चावून खा। हे वात कमी करते आणि यामुळे तुम्हाला जरी एका दिवसात आराम नाही ना मिळाला तरी तुम्हाला एका आठवड्यामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल आणि हा देखील एकदम भारी आणि चांगला उपाय आहे। बघा हा पहिला उपाय बघितला आपण कशाचा, तर सांधेदुखीचा। पण दुसरा उपाय काय आहे ते पण सांगतो, शेवटपर्यंत बघा। दुसरा उपाय आहे हळदीचे दूध। बघा हळदीतील आता जर विचार केला तर कर्क्युमिन सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते, त्यामुळे हळदीचे दूध देखील खूपच चांगले आहे। जरी तुम्हाला रोज पिणे नाही झाले तरी 2 दिवसातून एकदा किंवा 3 दिवसातून एकदा अशा प्रकारची एक सवय लावून घ्या आणि हे देखील खूपच उत्तम आहे। त्यानंतर बघा मालिश हा देखील खूप चांगला उपाय आहे आणि उत्तम उपाय आहे। कोमट तिळाच्या तेलाने सांध्यांना हलक्या हाताने मालिश करा, याचा देखील तुम्हाला फरक हळूहळू जाणून येईल। आता चौथा उपाय जर एवढा भारी आहे ना, तो जर तुम्ही केला तर तुम्हाला लवकरात लवकर फायदा व्हायला सुरुवात होणार आहे। अक्रोड आणि जवस खाल्ल्याने सांध्यांमधील नैसर्गिक वंगण टिकून राहते। बघा आता अक्रोड खाणं नाही झालं तरी जवस खाऊ शकता। जवस हे खूपच फायद्याचं आहे आणि एवढं फायद्याचं आहे की त्यामुळे तुमचे हाडे तर मजबूत होतात, सांधेदुखीचे त्रास राहत नाहीत। गुडघेदुखीला पण फायदा देणारा एकमेव जे आहे ते उपाय म्हणजे जवस। जवस खाण्यावरती तुम्ही भर द्या, हे एक खूपच भारी आणि उत्तम आहे। पण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला हे सर्व उपाय जे आहेत ते हळूहळू करायचे आहेत, एकाच वेळेस सर्व काही करायचे नाही, पण हळूहळू करायचे आहेत। जसं जमेल तसं तुमच्या जे आहे ते सल्ल्याने आधारावरती तुम्ही हे करू शकता, एकदमच जास्त करायचं नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर पाचवा उपाय आहे सांधेदुखीसाठी, तो म्हणजे कोमट पाण्याचा शेक। सांधे जखडलेले असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा, हा देखील खूपच भारी आणि उत्तम असा उपाय आहे। तर चला आता कंबरदुखीवरती नेमका काय उपाय आहे, गुडघेदुखीवरती, हाडे दुखणे आणि नस दबल्यासारखे वाटणे, हातापायांना मुंगे येणे यावरती आता नेमके काय उपाय आहेत, तर चला आता ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायला सुरुवात करतो। आता मात्र राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एकदम महत्त्वाची सर्व काय माहिती आता डिटेलमध्ये बघायला मिळणार आहे। कारण की महत्त्वाचा त्रास म्हणजे कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा, हाडे दुखणे, नस दबणे, त्यानंतर हातापायांना मुंग्या येणे, चलताना थकवा आल्यासारखं वाटणे, सकाळी लवकर न उठू वाटणे, अशा प्रकारचे आता जे आहे ते बऱ्याच जणांचे दुखणे असते। तर चला याबाबतची माहिती बघू। बघा आता सध्या पाहायला गेलं तर आता बऱ्याच जणांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। बघा आता आपण कंबरदुखीबाबत बघत आहोत। कंबरदुखीबाबत 5 एकदम भारी आणि चांगले उपाय आहेत। बघा आता भुजंगासन, दररोज 5 ते 10 मिनिटे भुजंगासन केल्याने जे आहे ती करण्याला लवचिकता येते। पण बघा हे आता तुम्हाला जमत असेल तर करायचं आहे, असं नाही की करावंच म्हणून। जर जमत असेल तर करा किंवा हे तुम्ही टाळू पण शकता, पण जर तुम्हाला जमत असेल, याआधी तुम्ही कोणत्या डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतला असेल तर करू शकता। पण बघा महत्त्वाचं म्हणजे लसूण तेल, हा महत्त्वाचा आणि साधा उपाय आहे। मोहरीच्या तेलात लसूण पाकळ्या जाळून ते तेल कमरेला लावल्याने मणक्याच्या वेदना कमी होतात, हा एक चांगला आणि उत्तम असा उपाय आहे, तो म्हणजे कंबरदुखीसाठी। त्यानंतर कॅल्शियम वाढवा, रोजच्या आहारात नाचणी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा। फळं भाजीपाल्यांकडे थोडंसं लक्ष द्या, हिरवे फळं भाजी असेल, त्यामध्ये शेवगा असेल, मेथीची भाजी असेल, पालकाची भाजी असेल, याकडे लक्ष द्या, हे तुमच्यासाठी खूपच चांगलं आहे। आणि हे सर्व काही निसर्गाने आपल्याला दिलेला आहे, याचा फायदा घ्या। निसर्गानेच आपल्याला आजारावरती उपाय पण दिलेले आहेत, दुखण्यावरती उपाय पण दिलेले आहेत, पण हे आपल्याला माहिती नसतात। त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष द्या, पालेभाज्या खा, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते कोणत्याही दुखण्याचा सामना करावा लागणार नाही आणि एकदम आराम तुम्हाला नक्कीच मिळायला सुरुवात होईल। त्यानंतरचा तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे खूप सोपा आहे। बघा आता एकंदरीत जर विचार केला तर अद्रकच्या आल्याचा तुकडा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने स्नायूंचा दाह कमी होतो। म्हणजे बघा अद्रकीपासून सर्वात मोठा फायदा आहे। जी अद्रक आपल्या घरात जे वारंवार असते पण आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही, पण हीच अद्रक जी आहे ती आपल्यासाठी रामबाण उपाय आहे, एकदम चांगला आणि स्वस्तातला उपाय असून याचा देखील फायदा नक्कीच घ्या। तुम्हाला कंबरदुखीसाठी आराम मिळेल। काय करायचं आहे तर आल्याचा तुकडा पाण्यात उकळून ते पाणी तुम्हाला जे आहे ती प्यायचे आहे। ते जर पेले तर तुमच्या स्नायूंसाठी हे खूपच उत्तम असते। त्यानंतरचे काय उपाय आहेत ते आता आपण बघू।
तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखीसाठी आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर आता सायकलिंग करायची आहे. गुडघ्यांवर जास्त ताण न देता स्नायू मजबूत करण्यासाठी सायकलिंग किंवा पाण्यात चालणे उत्तम राहते. त्यानंतर बघा तुम्हाला बर्फाचा शेक, जर गुडघ्यावरती सूज असेल तर 10 ते 15 मिनिटे बर्फाचा शेकावा द्यावा. त्यानंतर बघा गुडघेदुखीसाठी पांढरे तीळ महत्त्वाचे असतात. रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ चावून खाल्ल्यास गुडघ्यातील नैसर्गिक ग्रीस वाढते आणि याचा फायदा होतो आणि गुडघेदुखी राहत नाही. त्यानंतर हाडांचे दुखणे, कमकुवतपणा यासाठी काय आता उपाय आहे, तर बघा सकाळी कोवळ्या उन्हात किमान 20 मिनिटे बसणे जेणेकरून व्हिटॅमिन डी मिळते. अंजीर आणि बदाम खाणे, भिजवलेले अंजीर आणि बदाम हाडांच्या घनतेसाठी अत्यंत आवश्यक असतात. सोयाबीन बघा, सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करते. त्यानंतर कॅफीन टाळा. जास्त चहा किंवा कॉफी पिल्याने शरीरातील कॅल्शियम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर अश्वगंधा चूर्ण, अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण दुधासोबत जे आहे ते म्हणजे जे दुधाचे पदार्थ असतात दुधासोबत घेतल्याने हाडांना अतिरिक्त ताकद मिळते. त्यामध्ये दुधासोबत तुम्ही हे घेऊ शकता, असा चांगला उपाय आहे. नस दबणे यासाठी बघा, नस दबली असल्यास कष्टाची कामे थांबवून शरीराला पूर्ण विश्रांती द्यायला सुरुवात करा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता व्हिटॅमिन B12 नसांच्या आरोग्यासाठी पण आता पनीर असेल याचा देखील तुम्ही जे आहे ते प्रमाण थोडंसं वाढवू शकता. फळं भाजी खा. त्यानंतर सेंधव मीठ स्नान, कोमट पाण्यात सेंधव मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे नसांवरील ताण कमी होतो. ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बघा आता हे सर्व उपाय प्राथमिक उपचारांसाठी आहेत. जर वेदना जुनाट आणि तीव्र असतील तर योग्य निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. एकदम साधे आणि सोपे उपाय सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, पण काही उपाय जमत नसतील तर योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच उपायाला सुरुवात करा. धन्यवाद.